पुण्यातील विवाहित तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा सासरा, सासू, पती, दीर आणि नणंद यांना अटक केली आहे. पण यापैकी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सध्या पोलीस कोठडीत आहेत, तर सासू, नणंद आणि पती हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. दरम्यान हे प्रकरण ताजं असतानाच आता हगवणे कुटुंबाचा आणखीही एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हगवणे कुटुंबियांनी चित्रपट क्षेत्रातही पैसा लावला होता. राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोष हगवणे यांनी खुर्ची या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले अविनाश पाटील यांचे लाखो रुपये थकवल्याचा आरोप आहे. आपल्याला धमकवण्यात आल्याचा आरोपही अविनाश पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली होती. तसेच पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात देखील त्यांनी तक्रार केली होती. समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचं पोस्टर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं होतं. या प्रकरणावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.